फक्त एक चमचाभर तेल वापरून इथे आज आपण उपवासाचे थालीपीठ तयार केलेत. वरून छान कुरकुरीत झालेत. आतपर्यंत व्यवस्थित शिजले गेलेत. उपवासाला बटाट्याची उसळ किंवा साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा येत असेल, तर असे साबुदाण्यापासून खमंग थालीपीठ एकदा नक्की करून पहा. रेसिपी अगदी सोपी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना या थालीपीठची चव खूप आवडेल. चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया. उपवासाचे थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. तर हा साबुदाणा मी रात्रभर भिजवून घेतलाय. साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे. आता एका बाउलमध्ये हा साबुदाणा घेऊयात. त्यानंतर यामध्ये एक उकडलेला बटाटा घालूया. पाऊण वाटी उकडलेला बटाटा आहे. बटाटा उकडल्यानंतर तो अशा पद्धतीने अगदी बारीक मॅश करून घेतलाय. आता यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालूया. एक हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घेतलीये. चिरलेली हिरवी मिरची आपण यामध्ये घालूया. तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर मिरचीचं प्रमाण वाढवू शकता. सोबत यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. तर इथे आपण यामध्ये सर्व साहित्य घातलं. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सर्व साहित्य इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलेत. यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. साबुदाणा आपला व्यवस्थित भिजला गेलाय त्यामुळे यामध्ये पाणी घालायची गरज पडत नाही. अशा पद्धतीने इथे मी हे मिक्स करून घेतलं. मिश्रणाचा असा गोळा होईपर्यंत मिक्स करून घ्या. त्यानंतर इथे मी 2 केळीची पानं घेतली आहेत. तर या केळीच्या पानावर आज आपण थालीपीठ बनवणार आहोत. तुम्ही एखाद्या सुती कापडावर किंवा प्लास्टिक पेपरवर सुद्धा थालीपीठ बनवू शकता. तर या केळीच्या पानाला मी पाणी लावून घेतलंय. पाणी लावून घेतल्यामुळे थालीपीठ अलगद निघतं. आता या आकाराचा मिश्रणाचा एक गोळा घेऊयात. मिश्रणाचा आधी व्यवस्थित असा गोळा करून घेऊया. त्यानंतर आता हा गोळा थोडासा हाताने प्रेस करून घेऊ. त्यानंतर हे मिश्रण केळीच्या पानावर ठेवूया. वरून आपण यावर दुसरं पान ठेवू. त्यानंतर अशा पद्धतीने आपण सर्व बाजूंनी व्यवस्थित मिश्रण पसरवून घेऊया. अगदी हलक्या हाताने हे मिश्रण पसरवून घ्या. त्यानंतर आता केळीचं वरचं पान काढूयात. तर इथे अगदी छान थालीपीठ थापून झालंय. तर एवढ्या जाडीचं थालीपीठ तयार करा. फार जास्त जाड ठेवू नका. जर थालीपीठ जास्त जाड झालं तर ते आतमध्ये कच्चे राहू शकते. त्यानंतर इथे मी तवा गरम करत ठेवलाय. तवा व्यवस्थित गरम झाला की यामध्ये 1 चमचाभर तेल घालूया. तेल तव्यावर सर्व बाजूंनी पसरून घेऊया. आता हे तेल गरम झालं की यावर हे थालीपीठ घालूया. अशा पद्धतीने हे साबुदाण्याचं थालीपीठ अगदी अलगद हातावर येतं. त्यानंतर हे तव्यामध्ये घालूया. आता जवळपास 2 मिनिट आपण खालची बाजू शेकून घेऊया. तर आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे. 2 मिनिटांनंतर आता आपण हे थालीपीठ पलटून घेऊयात. अगदी सहजरित्या तव्यावरून हे थालीपीठ निघतं. पलटून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण जवळपास 2 मिनिट हे शेकून घेणार आहोत. तर इथे जवळपास 2 ते 3 मिनिट लागले. पुन्हा हे थालीपीठ आपण पलटून घेऊयात. अशा पद्धतीने एक थालीपीठ बनवण्यासाठी जवळपास 5 ते 6 मिनिट लागतात. अगदी छान सोनेरी रंग आलेला आहे. थालीपीठ छान कुरकुरीत सुद्धा झालंय. आणि आतपर्यंत व्यवस्थित शिजलं गेलंय. फक्त 1 चमचाभर तेल वापरून इथे आपलं थालीपीठ तयार झालंय. उरलेल्या मिश्रणापासून असेच थालीपीठ बनवून घेऊयात. तर अशा पद्धतीने उपवासासाठी खमंग थालीपीठ तयार झालंय. अगदी कुरकुरीत व चविष्ट. तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा. व रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.